नागपुरातून महत्त्वाची बातमी। नागपुरात गाजलेल्या युग चांडक हत्याकांड प्रकरणी नागपूर जिल्हा न्यायालयानं दोन्ही आरोपींना दोषी ठरवलंय। या आरोपींना 3 फेब्रुवारीला आता शिक्षा सुनावली जाणार आहे। यांना काय शिक्षा सुनावली जाते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। 1 सप्टेंबर 2014ला नागपूरच्या छापरूनगर परिसरातील एका उच्चभ्रू परिवारातील 8 वर्षाच्या मुलाचं अपहरण आणि खून करण्यात आला होता। युग चांडक असं त्याचं नाव आहे। संपूर्ण नागपुरात त्यावेळेला खळबळ उडाली होती या घटनेची। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे नागपूरचे प्रतिनिधी अखिलेश हळवे आपल्यासोबत आहेत। अखिलेश, अखेर दोन्ही आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलेले, आता शिक्षेकडे सर्वांचं लक्ष आहे, काय सांगशील या एकूणच घटनेसंदर्भात? गिरीश, अतिशय महत्त्वाचा निकाल आज नागपूरच्या न्यायालयाने दिलाय आणि या पूर्ण न्यायालयाच्या प्रक्रियेकडे आपण बघितलं तर त्याचा कालावधी बघितला तर नागपूरकरांचा अतिशय महत्त्वाचा होता। 2 सप्टेंबर 2 वर्षापूर्वी जेव्हा युग चांडकचं अपहरण झालं होतं तेव्हापासून अनेक महत्त्वाच्या घडामोडी या पूर्ण प्रकरणात झाल्या। एकूण 57 साक्षीदारांनी या प्रकरणात साक्ष नोंदवली आहे। त्यापैकी 50 साक्षीदार हे बचाव पक्षाचे होते, 7 साक्षीदार आरोपी पक्षाचे होते। आणि महत्त्वाचं म्हणजे आज निकाल वाचताना न्यायालयाने प्रत्येक घटनाक्रम अगदी विस्तृतपणे सांगितला। म्हणजे अगदी युगच्या अपहरणापासून तर त्याला या दोन्ही आरोपींनी आपल्या दुचाकी वाहनामध्ये कसं पेट्रोल भरलं, पेट्रोल मोकळं, तिथल्या कर्मचाऱ्यांनी कसं यांना ओळख पटली, ते अगदी त्याचा खून करेपर्यंत एक एक गोष्टींची ओळख पूर्ण या माध्यमाने पटली आहे। आणि सर्व साक्षीदारांनी ज्या ज्या साक्षी नोंदवल्या आहेत त्या सर्व साक्षीदारांच्या साक्षीच्या माध्यमाने एकूण या पूर्ण प्रकरणात हे दोघेही आरोपी दोषी आहेत, अरविंद सिंग आणि राजेश जवारे, हे स्पष्ट झालं। त्यांच्यामध्ये या पूर्ण ज्या प्रकारे ज्या कायद्याअंतर्गत त्यांना दोषी ठरवलं गेलं त्याच्यामध्ये फाशी आणि जन्मठेप या दोन्ही बद्दलची तरतूद आहे। त्यामुळे ह्या शिक्षा जी आहे ती रोखून ठेवण्यात आली आहे। 3 तारखेची शिक्षा मिळणार आहे। पण महत्त्वाचं या सर्वात मोठी बातमी म्हणजे एक अतिशय सेन्सेशनल अशा प्रकरणात दोघेही आरोपींना दोषी ठेवण्यात आले। महत्त्वाचं म्हणजे मागच्या काळात कुश कटारिया नावाच्या 3 वर्षाच्या मुलाचा अशाच प्रकारे खून करण्यात आला होता। त्यामुळे ह्या प्रकरणाची सुनावणी जेव्हा सुरू होती सर्वांना जुनं प्रकरण आठवत होतं। त्यामुळे या प्रकरणात काय निकाल येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि एक अतिशय महत्त्वाचा निकाल आज न्यायालयाने दिलाय। गिरीश, अखिलेश, राजेश देवरे आणि अरविंद सिंह असे 2 आरोपी आहेत। 3 फेब्रुवारीला त्यांना काय शिक्षा सुनावली जाते याकडे सर्व नागपूरकरांचं लक्ष। अगदी थोडक्यात जाता तू अखिलेश मला सांगशील की नक्की हा प्रकरण कशामुळे घडलं होतं, याबाबत थोडं या घटनेबाबत थोडी विस्तृत माहिती देऊ शकशील का? गिरीश, हा राजेश जवारे जो होता, हा डॉक्टर चांडक जे युगचे वडील होते, हे डेंटिस्ट आहेत आणि त्यांच्या हा क्लिनिकमध्ये काम करायचा आणि त्यांचं वैर होतं, त्यांचं काही क्षुल्लक कारणावरून भांडण झालं होतं युगच्या वडिलांची म्हणजे राजेश चांडकची, आणि त्याचा राग ह्यांनी या माध्यमाने काढायचा होता। आणि हा बदला घेण्याकरता जे भांडण झालं होतं किंबहुना जी वागणूक त्यांच्याकडनं मिळाली होती त्याचा बदला घेण्याकरता त्यांनी हे पूर्ण कृत्य घडवून आणलं आणि म्हणूनच हे युग चांडकचं अपहरण, खून आणि खंडणी असा पूर्ण हा प्रकार घडलाय। अखिलेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। नागपूरमधील हा सर्वात मोठा खटला होता आणि नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, युग चांडक हत्या प्रकरणी दोन्ही आरोपी दोषी ठरलेत आणि आता 3 फेब्रुवारीला त्यांना शिक्षा सुनावली जाईल। गुन्ह्यांना पुढे आळा घालण्यात येईल जर न्याय चांगल्या रीतीने मिळाला तर। काय न्याय हवाय म्हणजे आपल्याला कोणती शिक्षा अपेक्षित आहे? 3 तारखेला जी कोणती सजा होईल ती मला मान्य राहील, कारण की न्याय प्रणालीवर मला पूर्ण विश्वास आहे। ज्याप्रमाणे एका वर्षात याला निकाल लागलेला आहे हे निश्चितच एक चांगली बाब आहे। परंतु तरी मला एक शासनाला एक रिक्वेस्ट करावी वाटते की लहान मुलांच्या 12 वर्षाच्या लहान मुलांवर कोणताही गुन्हा झाला आणि मुलींवर जो 18 वर्षाच्या खालील मुलींवर जो रेप होतो या दोन्ही गुन्ह्याला 3 महिन्याच्या आतमध्ये सजा द्यायला पाहिजे। कारण की लहान मुलांना पळवून घेणे आणि त्यांची हत्या करणे हा खूपच कॉमन आहे आणि एक सॉफ्ट टार्गेट आहे। त्याला आरामात कोणीही त्याला घेऊन जाऊ शकतो लहान मुलांना, आणि कुठपर्यंत आपण त्यांच्यावर निगा ठेवणार। म्हणून ह्या 2 प्रकारच्या गुन्ह्याला ताबडतोब 3 महिन्यात सजा व्हायला पाहिजे आणि सजा पण जी काही सर्वात मोठी सजा त्या न्यायशास्त्रेत बसत असेल ती सजा झाली तर अशा प्रकारचे गुन्हे निश्चित कमी होतील आणि समाजाचं निश्चित याप्रमाणे एक चांगलं कार्य राहील आणि समाज पुढे जाऊ शकतो। राजेश तुमचा एम्प्लॉई होता, ज्या पद्धतीने त्यांनी दगाबाजी केली तुमच्यासोबत, त्याच्यानंतर काय वाटतंय? आता माणसं तर आपल्याला कामाकरता ठेवावंच लागेल, फक्त थोडी आता जास्त काळजी आम्ही घेऊ आणि ह्या घटनेनंतर लोकांमध्ये अवेअरनेस तर आलेला आहे पण त्यापेक्षा जास्त भीती आलेली आहे की आपल्या एम्प्लॉईंवर ते आता भिवून राहिलेले आहेत। तर ही भीती
जर कोर्टने चांगला निर्णय दिला आणि लवकर निर्णय दिला तर ही भीती निश्चित दूर होऊ शकते आणि अशा प्रकारच्या अपराधांना निश्चितच अपराधी तत्व जे आहे ते याला धडा घेऊन असा अपराध नाही करतील असं मला वाटतं. तुम्ही म्हणाले भीती आलेली आहे. नागपुरात लहान मुलांचे अपहरण आणि हत्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत, तर त्यामुळे नागपुरात अशा संदर्भात पोलीस आणि न्यायव्यवस्था सगळं काही बळकट करण्याची गरज आहे असंही भावना आहे. निश्चितच आहे. जर तुम्हाला माहित असेल फक्त 15-20 दिवसाआधी म्हणजे ज्या दिवशी आर्ग्युमेंट होता 8 जानेवारीला, त्या दिवशी मी प्रत्येक न्यूजपेपरमध्ये बघितलं की पुन्हा एक सेम घटना घडलेली आहे. 14 वर्षाच्या एका मुलाला बळजबरीने घेऊन गेल्यात आलेलं आहे. एक दिवस त्याला डांबून ठेवण्यात आलं आणि त्याला दुसऱ्या दिवसी घेऊन सेम जसं माझ्या युगचं झालेलं आहे तसंच काही कार्यक्रम म्हणजे त्याचा डेथ करण्यात येणार होता. फॉर्च्युनेटली आमचं प्रे त्यामध्ये मी त्या वडिलांना पण जाऊन भेटलो आणि आमची जी प्रेयर होती त्यामुळे तो मुलगा सापडला आणि कसं तरी करून म्हणजे तो प्रकरण वाचला. परंतु असे प्रकरण पुढे न होण्याकरता निश्चितच थोडीशी कानून व्यवस्था आणि त्यापेक्षा ही जजमेंट हे लवकर येणं खूप जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.